श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या प्रिय बाळा, तुला ज्या गोष्टींचे भय वाटत आहे, चिंता वाटत आहे, क्लेश वाटत आहे, ते सर्व काही संपवून टाकणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र दिव्य संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा. तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करणारा माझ्या बाळा, तू आणि तुझे कार्य मी जपतो आहे, तुझे नाते मी जपतो आहे आणि तुला उंचावतो आहे. जर तुला आशीर्वाद प्राप्त करायचे आहे तर पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा. जेव्हा जेव्हा तुम्ही मला भेटण्याचा प्रयत्न करता, मला जवळ बोलावण्याचा प्रयत्न करता, तेव्हा नामस्मरण करा. नामस्मरणाने मी तुमच्या जवळ येतो, अधिक जवळ येतो. देव जिथे तुम्हाला खूप काही आशीर्वाद देतो, तिथेच तुम्हाला चमत्कारही पाठवतो. जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या आशीर्वादाने भरू इच्छिता, तेव्हा मी ते तुमच्या दिशेने पाठवतो. तुम्हाला उत्साहाने, आनंदाने परिपूर्ण करतो आणि तुमच्या जीवनातील संघर्ष कायमचे संपवतो. जर तुम्ही विश्वासाने माझ्यापर्यंत येऊ इच्छित असाल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमची शक्ती अमर्याद वाढेल, कारण तुमच्या शक्तीला ते सर्व काही सहन केलं जाईल जे तुम्हाला तुमच्या दिशेने पाठवण्यात येत आहे. देव तुमची चिंता संपवतो, तुमचे क्लेश आणि खूप काही ताणतणाव, संघर्ष संपवतो आणि तुम्हाला आनंदाने भरतो. कधी कधी तुम्हाला असे वाटते की सर्व काही स्पष्ट नाही, पण जेव्हा कृती अधिक होते तेव्हा सर्व काही स्पष्ट होत जाते. बाळा, जेव्हा तुम्ही कृती करता तेव्हा काही त्याचे परिणाम तुम्हाला दिसू लागतात. जे आज अस्पष्ट आहे ते उद्या स्पष्ट होईल. तुमच्या जीवनातील सर्व काही कलह, त्रास संपवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील. तेव्हा कृतीकडे लक्ष द्या. कृती करत राहा, कारण परिणाम दिसून येतील. तुमच्या नात्यांना, या जगाला काही देणे सुरू करा. जरी तुम्ही मनात विचार देण्याचा आणला तरी तो परमेश्वर तुम्हाला खूप काही देईल. विश्वास ठेवा की तुम्ही कधीही रिकामे राहणार नाही. फक्त मनात घेण्याचा विचार तर देण्याचाही विचार ठेवा. सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद तुमच्या वाट्याला नक्कीच येईल. तुम्ही ज्या गोष्टींची प्रतीक्षा करत आहात ते लवकरच तुम्हाला मिळणार आहे. ते तुमच्या मार्गात आहे. जर तुम्ही त्याची प्रतीक्षा करत आहात तर ते लवकरच जवळ येईल. जे तुम्हाला हवेसे वाटत आहे, मग ते तुमचे एखादे प्रिय नाते असो किंवा एखादे दुर्मिळ काम असो जे तुमच्यापर्यंत आजपर्यंत पोहोचले नाही, किंवा तुमच्यासाठी येणारी संधी असो किंवा एखादे आवडते कार्य असो, तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात, किंवा एखादे पवित्र नाते असो ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात आणि त्या प्रतिसादाची वाट पाहत आहात जो तुम्हाला हवा आहे, तर तयार व्हा. कारण पुढील काळ तुमच्या सुखाने भरलेला असेल. देव तुम्हाला कधीही एकटे पडू देत नाही, तर देवाचा दिव्य प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरवतो, तुम्हाला आनंदित करतो, तुम्हाला प्रकाशित करतो आणि तुम्हाला त्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करतो. तुम्ही जर प्रार्थना केली आहे तर विश्वास ठेवा की तुमच्या मार्गात येणारी प्रत्येक गोष्ट पवित्र आहे. मग ते चांगले विचार असो, काही गोष्टी असो, काही नाते असो किंवा काही कार्य असो. देव म्हणतात, बाळा, तू कधी कधी खरं प्रेम शोधू लागतोस. होय, तुला खरं प्रेम मिळेल. कधी त्या गोष्टींसाठी तुला इतरत्र फिरावं लागणार नाही, तर ते आपसूक तुझ्या मार्गात येईल. कारण तू केलेली प्रार्थना मी ऐकली आहे. त्या प्रेमासोबत तुम्हाला अधिक आनंदाची प्राप्तीही मिळणार आहे. विश्वास ठेवा देवाच्या कृतीवर, देवाच्या प्रकाशावर, कारण त्या प्रेमातून तुम्हाला तो प्रकाश दिसू लागेल जो देव तुम्हाला दाखवू इच्छितो. कधी कधी तुमच्या मनात खूप काही भय, असे विचार नकारात्मक असू शकतात. म्हणून ते काढून टाकण्यासाठी तुमचा देव पवित्र विचार, पवित्र आशीर्वाद आणि तुमचे पवित्र प्रेम घेऊन तुमच्यापर्यंत आला आहे. त्याचा आनंदाने स्वीकार करा. कारण जेव्हा तुम्ही पवित्र प्रेम मागता, आनंद मागता, त्यासोबत खूप काही शुभ गोष्टी
तुमच्या मार्गात येऊ लागतात. देवावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी होय देवा, आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा. तुम्ही अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात. तुमची काळजी संपेल. तुमचे दुःख, त्रास आणि वेदना संपून जातील. कधीकधी तुमच्या वाट्याला जे काही येते ते तुम्हाला आपसुकच स्वीकार करण्यास देव सांगू लागतात. तर हा संदेश ज्याप्रमाणे तुझ्या मार्गात आला आहे त्याचा स्वीकार कर. जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकण्यास सुरुवात केली आहे तेव्हा देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे हे विसरून चालणार नाही. कधीकधी तुम्हाला असे वाटते की देवाचे माझ्याकडे लक्ष आहे की नाही. मी एवढ्या संकटात आहे, मी एवढ्या काळजीत आहे, मी एवढ्या त्रासात आहे, पण माझ्याकडे देवाचे लक्ष नाही का? माझी प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे का? असे अनेक प्रश्न तुझ्या मनात येऊ लागतात. पण आजच मी तुला सांगून देतो की जेव्हा तू माझी प्रार्थना करतोस तेव्हाच हे संदेश तुझ्यापर्यंत पाठवले जातात. जेव्हा तू मन लावून ते ऐकतोस तेव्हा काही संकेतही तुला मिळू लागतात. तेव्हा संदेशांना ऐकणे टाळू नकोस. तुझ्यासाठी ते येईल जे तुला हवे आहे, ते तुझ्या मार्गात आहे. देवाची कृपा प्राप्त होणे म्हणजे प्रत्येक काही गोष्टींमधून तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला जातो. जेव्हा तुम्ही कठीण काळात असता तेव्हा त्यातूनही तुम्हाला मार्ग दिसून येतात. तेव्हा समजून जा की परमेश्वर तुम्हाला संकेत देऊन पुढे नेऊ इच्छित आहे. त्या मार्गावर तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि आनंदाचे धडे आहेत. जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटे वाटते तेव्हा देवाचे स्मरण करा. तेव्हा स्मरण केल्याने तुम्हाला देव कदाचित दर्शनही देईल. जर तुमची इच्छा आहे, आतुरतेची इच्छा आहे, तर ती पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळू लागतील. समस्या संपतील आणि तुम्हाला ते मार्ग दिसू लागतील. तेव्हा समजून जा की देव आणि देवाची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर होत आहे. तुम्ही खूप गरजू आहात त्या क्षणाला तुम्हाला कुणाची मदत मिळणे हे देखील एक चिन्ह आहे की देव तुमच्यावर प्रसन्न आहे. इतरत्र देवाला शोधणे थांबवा. कधीकधी अंतर्मनातूनही देव बोलतो, तुमच्या प्रश्नाचे उत्तरही देतो. तुम्ही फक्त त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जर तुमचे लक्ष एका गोष्टीवर केंद्रित झाले तर समजून जा की देव तुमची प्रार्थना ऐकत आहे. तुमची सुख समृद्धी वाढवल्या जात आहे. तेव्हा समजून जा की देव तुमच्यावर प्रसन्न आहे. माझ्या प्रिय बाळा, मला असे वाटते की तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होणारा बाळ आहेस. तुझ्या शक्यता ज्या आजपर्यंत तुला अशक्य वाटत होत्या त्या सर्व काही शक्यतांमध्ये परिवर्तन करणारा तुझा देव, तुझा स्वामी समर्थ आज तुझ्या पुढे आहे. तुला आशीर्वादित करतो. तुला त्या ठिकाणी पोहोचवतो जिथे तुला पोहोचायचे आहे. तुझ्या सर्व काही गोष्टींना मी पुढे नेतो. ज्या चांगल्या आहेत आणि ज्या तुझ्याजवळ वाईट आहे त्या गोष्टींना मी तुला तिथेच सोडून द्यायला सांगतो. मग त्यात काही सवयी असतील, काही गोष्टी असतील ज्या तू सोडाव्या असे तुला देखील वाटत असेल तर ते सर्व काही मागे राहील आणि तू तेच प्राप्त करशील जे तुला हवे आहे. स्वामी माऊलींचा दिव्य पवित्र संदेश तू ऐकत आहेस. तुझ्या मनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत येईल. तुझी आरोग्यता चांगली राहील. तुला सर्व काही सुख समाधान प्राप्त होईल. तुमच्या सर्व काही कठीण काळातून तुम्हाला दूर नेल्या जाईल आणि तुम्हाला सुखात आनंदात ठेवल्या जाईल. आपल्या कर्मात चांगले कर्म अधिक करा. त्यामुळे तुम्ही अधिक काहीतरी चांगले प्राप्त कराल. तुमच्या वेदना, दुःखांना, त्रासांना संपवण्यासाठी तुमची माऊली तुमच्या पुढे उपस्थित आहे. तुमच्या मनातील सर्व काही सांगून टाका. इच्छा मागून टाका, कारण त्या पूर्ण होतील, पूर्ण केल्या जातील. आशीर्वाद येतील, चमत्कार घडतील. विसरू नका, देव कृपाळू दृष्टीने तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर आनंदाचा वर्षाव करतो. तेव्हा चांगल्या गोष्टी घडू लागतात. सर्व काही शुभ घडू लागते. सर्व काही चांगले होऊ लागते. स्वामी माऊलींचा जयघोष करायला विसरू नका. माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हाला, तुमच्या परिवाराला, कुटुंबाला आनंद, प्रगती, उत्साह, आरोग्य प्रदान करो. हे स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा
स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी